Hello, hello, hello. Next lesson, that is retirement of partner. रिटायरमेंट मतलब क्या? क्यों हंस रहा है? हाँ, छोड़ के जा रहे, दैट इज रिटायरमेंट। बराबर। क्या हो रहा है? छोड़ के। कौन किसको? पार्टनर को, पार्टनर बिजनेस को छोड़ के। बराबर है। अपना एग्जांपल कौन सा था? ऐश्वर्या एंड सलमान। ऐश्वर्या छोड़ के, बराबर है, यस और नो? सलमान ने ऐश्वर्या को छोड़ दी, बराबर। उसी तरह से पार्टनर बिजनेस को छोड़ दो। तो एक पार्टनर बिजनेस को क्यों छोड़ता है? इंटरेस्ट कम हुआ, ओल्ड एज, हाँ, लॉस इन बिजनेस, दूसरा बिजनेस शुरू करना है, हाँ, पार्टनरशिप डीड जेवढ्या काळासाठी एकत्र आले तेवढा काळ खतम झाला म्हणून सोडणार, करेक्ट आहे। मिसअंडरस्टँडिंग होत असेल तर हो, हाँ, वॉलंटरी रिटायरमेंट, वॉलंटरी रिटायरमेंट, हाँ, हाँ, म्हणजे तो टेन्युअर संपला, पिरियड संपला की सोडून देणार। और और अरे हे 1 मार्क क्वेश्चन आहे, मी सांगतो ना तुम्हाला। रीजन 1 मार्क क्वेश्चन आहे, 1 वर्ड फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स। समजतं का? ए गप रे, गप की, आता लय शहाणा बनू नको, शांत की, बस झालं है ना, है ना। एकदा हसलं की असं वाटतं की लय भारी, लगे दुसरे कमेंट करायचे, है ना। मग सोडून जाण्याचे रिझन काय? कोण केलं रे? कोण केलं? बघा, इंट्रोडक्शन अँड मीनिंग फ्रॉम द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म, इफ अ पार्टनर विश टू लिव्ह द बिझनेस, त्याला जर वाटत असेल की मला बिझनेस सोडायचा, त्याला बोलायचं रिटायरमेंट ऑफ पार्टनर। पुढे, आफ्टर द रिटायरमेंट ही सीज टू बी पार्टनर, म्हणजे तो पार्टनर राहणार का बिझनेस मध्ये? नाही। हु गोज अवे, जो पार्टनर सोडून जातोय त्या पार्टनरला रिटायरिंग पार्टनर म्हणायचं। आणि हु रिमेन इन द बिझनेस, जे पार्टनर मध्ये राहिलेत त्यांना कंटिन्यूइंग पार्टनर बोलायचं असतं। ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, ज्यावेळेस पार्टनर रिटायर होतो त्यावेळेस अमाऊंट पेएबल टू हिम, हिम म्हणजे कोण? रिटायरिंग पार्टनर। समजलं काय म्हणतोय मी? रिटायरिंग म्हणजे जो पार्टनर सोडून जातोय त्याला अमाऊंट पेएबल टू हिम, त्याला किती पैसे द्यायचे हे आपल्याला या लेसन मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे। पुढे, फॉर द पर्पज ऑफ अकाउंटिंग ऍडजस्टमेंट मस्ट बी टेकन इनटू कन्सिडरेशन ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर। पहिला काय? चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग। पहिला पॉइंट काय कन्सिडर करायचा आपल्याला? चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशियो, रिझर्व्ह फंड अँड जनरल रिझर्व्ह, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट और लॉसेस, ते काय करायचे आपल्याला पार्टनर मध्ये डिवाइड करायचे। असेट्स अँड लायबिलिटीचं काय करायचं आपल्याला? रिव्हॅल्युएशन करायचे। गुडविल काय करायचे पार्टनर मध्ये? ऍडजस्ट करायचे। रिटायरिंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट टिल द डेट ऑफ रिटायरमेंट, टिल द डेट ऑफ, कीवर्ड लक्षात घ्या या लेसन मध्ये। बघा, आपण आतापर्यंत हे जे वरचे 6 पॉइंट बघितले ना, ते एक्झॅक्ट सेम 5 बघितले ना, एक्झॅक्ट सेम लाईक ऍडमिशन ऑफ पार्टनर सारखे ऍडजस्टमेंट होणार आहेत। पण जो पॉइंट नंबर 6 आहे तो या लेसनचा न्यू पॉइंट, न्यू ऍडजस्टमेंट, म्हणजे आपल्याला प्रॉफिट और लॉस कोणत्या डेट पर्यंतचा डिस्ट्रीब्यूट करायचा? टिल द डेट ऑफ रिटायरमेंट। केव्हापर्यंत? टिल द डेट ऑफ रिटायरमेंट। द कंटिन्यूइंग पार्टनर्स मे ऍडजस्ट देअर कॅपिटल इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। असं ऍडमिशन मध्ये आपण कॅपिटल ऍडजस्ट करायचो, तसंच इथे पण कॅपिटल आपल्याला काय करायचंय? ऍडजस्ट करायचं आहे। टोटल अमाउंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर शुड बी कॅल्क्युलेटेड अँड मोड ऑफ पेमेंट टू बी शोन इन द बुक्स। त्यांना रिटायरमेंटला जेवढे अमाऊंट ड्यू आहे पार्टनरला, जेवढे पैसे द्यायचे ते पैसे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचा मोड ऑफ पेमेंट जो आहे तो आपल्याला बुक मध्ये शो करायचा आहे। मोड ऑफ पेमेंट काय असू शकतो?
UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग हे नाही. मोड ऑफ पेमेंट बाय बैंक, बाय कॅश, बाय लोन अकाउंट, यस और नो, समजला है ना, बाय लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. कोणत्या वेने पैसे देणार आहे ते आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे. म्हणजे 6 आणि 8 या लेसन मध्ये न्यू पॉइंट तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. रिझन्स फॉर रिटायरमेंट. पहिला काय रे, ओल्ड एज. म्हातारा झाला, काम करू शकत नाही, सोडून दिला. हे बघा दिसतं का हे बघा, हे दिसतोय हा काय ओल्ड एज. पुढे लॉस इन बिझनेस, बिझनेसमध्ये लॉसच होत असेल, प्रॉफिट नाही, काय आर्थिक राहण्यामध्ये, सोडून दिला. नो इंटरेस्ट इन द बिझनेस, बिझनेसमध्ये इंटरेस्टच नाही राहिला, सोडून दिलाय. पार्टनर वॉन्ट टू स्टार्ट अनदर बिझनेस, त्याला वाटतं की नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणून जुना बिझनेस सोडून टाकला. मिसअंडरस्टँडिंग, पार्टनरमध्ये मिसअंडरस्टँडिंग, भांडणं झाले है ना. एक म्हणतो तू जास्त पैसे खाल्ले, हा म्हणतो तू जास्त पैसे खाल्ले, तो म्हणतो तू रिसिप्टच नाही बनवली. एखाद्या पार्टीला तो आम्हाला न विचारता पैसे दिले डायरेक्ट, एखाद्या पार्टी सोबत आम्हाला न विचारता तो डायरेक्ट व्यवहार केला, तो लॉस मध्ये गेला. मग पार्टनर मध्ये काय होते, मिसअंडरस्टँडिंग होते. बरोबर है क्या. समझो हम दो पार्टनर है बिजनेस में, है ना, और मैंने इसके साथ इसको पूछा नहीं इसको कुछ भी, और इसके साथ बहुत बड़ा डील किया और उस डील में लॉस हुआ, तो ये क्या बोलेगा, मुझे पूछा क्या, और इतना लॉस कैसे हुआ. 10 साल से बिजनेस कर रहे, एक भी डील में लॉस नहीं हुआ, इस डील में लॉस क्यों हुआ. मतलब तुम्हारा कुछ तो सेटअप है आगे बाहर. समझ में आ रहा है, समझ में आ रहा है कुछ, मतलब तूने स्कैम किया है. ये मिसअंडरस्टैंडिंग बढ़ने चालू हुआ, अविश्वास. समझ में आ रहा है. इसी वजह से क्या होगा, ये बिजनेस छोड़ देगा. वॉलंटरी रिटायरमेंट, मतलब ऊपर वाले कुछ भी रीजन नहीं, लेकिन उसको लगता है बस मुझे रिटायरमेंट लेना है. मिसअंडरस्टैंडिंग नहीं है, ओल्ड एज नहीं है, दूसरा बिजनेस शुरू नहीं करना है, इसी बिजनेस में इंटरेस्ट है, फिर भी लगता नहीं बस हो गया, बहुत काम किया, आराम. वॉलंटरी रिटायर. ओके, आगे. रिटायरमेंट एज पर द टर्म्स ऑफ द पार्टनरशिप डीड. डीड के हिसाब से जो भी रिटायरमेंट होगी वैसे, मतलब क्या, कोई पार्टनर ऐसा होता है कि 5 साल के लिए बिजनेस में है, 5 साल जितना प्रॉफिट है उतना ले लो. कोई पार्टनर एक्टिव पार्टनर, स्लीपिंग पार्टनर होते हैं. उसी तरह से जो पार्टनर का टर्म्स एंड कंडीशन खत्म खत्म. ये तो मैंने एक बार बोला था आपको कि समझो कि आपके ऑलरेडी बिजनेस है और मैं आपके साथ आ रहा हूं कि यहाँ पे बाजू में अपना इंडियन बहुत बड़ी बिल्डिंग कंस्ट्रक्ट करनी है. समझ रहा है, बुर्ज खलीफा के ऊपर, उससे भी ज्यादा हाइट वाले. आपका कंस्ट्रक्शन का बिजनेस है, मैं आपके साथ ज्वाइन हुआ, मतलब ये पार्टनरशिप हो गई. यस और नो. ए बिजनेस और बी बिजनेस दोनों एक साथ आ गए. यस और नो. ए इंडिविजुअल है, मैं भी इंडिविजुअल हूँ, कंपनी नहीं है. कंपनी एक साथ आती है तो वो अमलगमेशन होता है, अलग कॉन्सेप्ट है, ये पार्टनरशिप नहीं है. तो ये इंडिविजुअल, मैं इंडिविजुअल दोनों एक साथ आ गए तो ये हो गई पार्टनरशिप. और पार्टनरशिप डीड में क्या कंडीशन डाला, ये पर्टिकुलर वेंचर जब तक चलेगा तब तक पार्टनरशिप, वेंचर खत्म पार्टनरशिप रिटायर. समझ में आ रहा है, यस और नो. आगे फिर रिटायरमेंट प्रोसीजर पहले क्या होगा, एज पर टर्म्स. पार्टनरशिप डीड एग्रीमेंट में जो भी टर्म्स हो गए उसके हिसाब से होगा. रिटर्न एग्रीमेंट इज कॉल्ड एज पार्टनरशिप डीड. टेकिंग कंसेंट, सब पार्टनर का कंसेंट लेना पड़ेगा, है ना, तो विदाउट कंसेंट छोड़ नहीं सकते. बाय गिविंग अ नोटिस, नोटिस देनी पड़ेगी रिटर्न में कि हम बिजनेस छोड़ना चाहते हैं. ये 3 तरीके हैं, 3 प्रोसीजर है कि बिजनेस से रिटायरमेंट लेने के. यस और नो, समझ में आया बेटा. यस, आगे बढ़ते हैं. न्यू प्रॉफिट शेयरिंग रेशियो, इसमें बहुत इजी है न्यू प्रॉफिट शेयरिंग रेशियो कैलकुलेट करना. द प्रोपोर्शन इन विच रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड, देखो क्या बोला है, इन प्रोपोर्शन इन विच रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड, मतलब रिमेनिंग पार्टनर जिस प्रोपोर्शन में प्रॉफिट लेना डिसाइड करेंगे वही रहेगा उनका न्यू प्रॉफिट शेयरिंग रेशियो. समझ रहा मैंने क्या बोला, यस और नो. अब देखो एग्जांपल नंबर 1, 3 पार्टनर है एक्स वाई जेड, उनका प्रॉफिट शेयरिंग रेशियो 3:2:2. इफ वाई रिटायर, कौन रिटायर हो गया बेटा, वाई, मतलब वाई का रेशियो कौन सा है, 2 है ना. तो व्हाट विल बी द न्यू रेशियो ऑफ एक्स एंड जेड, 3:1. पहले कितना था, 3:2:1, बराबर है. कौन छोड़ के गया बेटा, वाई, वाई का कट किया तो बचा कितना, 3:2. इजी, यस और नो. अब एग्जाम्पल 2 में देखो एक्स वाई जेड का प्रॉफिट शेयरिंग रेशियो कितना है बेटा, कौन रिटायर हुआ, इफ एक्स एंड वाई डिसाइडेड इक्वल पार्टनर, उन्होंने डिसाइड किया कितने पार्टनर, इक्वल, तो इक्वल ही रहेगा, कोई भी छोड़ के जाने दो. यस और नो. अब थर्ड में देखो एक्स वाई जेड पार्टनर कैसे बेटा, ये
कैसे पार्टनर है? इक्वली, मतलब 1:1:2। कौन छोड़ के गया? रिटायर, जेड रिटायर हो गया। उसके बाद एक्वायर्ड एक्स एंड वाई, उनका प्रॉफिट शेयर रेशियो कितना है? 3:1। तो न्यू प्रॉफिट शेयर रेशियो कितना होगा? आगे बढ़ते हैं। ओल्ड रेशियो कितना है बेटा इनका? 1:1:2। जड़ जब छोड़ के जा रहा है तो जड़ जाने की वजह से एक्स एंड वाई को कितना मिल रहा है? 3:2। तो एक्स का गेन कितना होगा, वाई का गेन कितना होगा? फायदा बोल रहे हैं। पहले प्रॉफिट शेयरिंग रेशियो 1:1 था, इक्वल था। एक छोड़ के जाने की वजह से रिमेनिंग पार्टनर का शेयर बना बेटा 3:1। समझ में आया? यस और नो? तो एक पार्टनर छोड़ के जाने की वजह से रिमेनिंग पार्टनर्स को कितना फायदा? दैट इज गेन। दैट इज, वो कैसे होगा बेटा? उनका ओल्ड रेशियो इनटू उनका न्यू रेशियो। समझ में आ रहा है? यस और नो? ओल्ड रेशियो इनटू न्यू रेशियो, जो भी रेशियो आएगा वो रहेगा उनका गेन रेशियो, और ये रहेगा उनका गेन रेशियो, मतलब उनका न्यू प्रॉफिट शेयरिंग रेशियो। यस और नो? ये गेन रेशियो हो गया। और उनका जो गेन रेशियो ना 3:12 1:12 में, इन्होंने उनका जो पुराना रेशियो था ना वो ऐड किया, फिर जो आया वो उनका हो गया न्यू प्रॉफिट शेयरिंग रेशियो। समझ में आ रहा है? पहले गेन, फिर ओल्ड था, उसको ऐड किया, जो आया उनका न्यू रेशियो। गेन रेशियो, बेनिफिट रेशियो। देखो बेटा, ओल्ड सैक्रिफाइस हम किस में से कर रहे थे? ओल्ड में से। सैक्रिफाइस किस में से कर रहे थे? सिंपल बात है, मेरे पास कुछ है तभी सैक्रिफाइस होगा, मतलब ओल्ड माइनस न्यू। फायदा कब होगा? ओल्ड में से फायदा होगा। नया क्या मिल रहा है तभी गेन होगा। तो क्या बनेगा रेशियो गेन का? न्यू माइनस ओल्ड। ट्रिक समझ में आ रही है या नहीं? कोना नहीं समझे ट्रिक? नहीं समझा ट्रिक है ना? नहीं समझा ना? बराबर है। अब देखो, मेरे पास थे कितने पैसे? इतने, गरीब है रे, इतने ही पैसे, इतने पैसे। ए चुप बैठो रे, चुप बैठो, टाइमपास नाही करत. एक्स्ट्रा कुठलेही कमेंट नाही मारायच्या, कामाचं बोलायचं. हम ए एंड बी पार्टनर थे, कितने रे बेटा? और हमारा प्रॉफिट कितना है? चलो 1000 नहीं, थोड़ा क्या मतलब नया पार्टनर लेना है ना, तो उसको पैसे कैसे देंगे? और एक नोट, दो पार्टनर, प्रॉफिट कितना है? प्रॉफिट कितना है? 1000। तो कितना कितना ले गए? आजा बेटा पार्टनर, आजा इधर, ये हम दो पार्टनर है ना? इसको कितना मिलेगा? 750। और मुझे कितना मिलेगा? ये आजा रे, एडमिशन ऑफ पार्टनर। अब ये नया पार्टनर है, प्रॉफिट तो उतना है, 1500 प्रॉफिट है। कितना? 1000। अब तीनों को कैसे मिलेगा? 500, 500 और 500, बराबर है? यस और नो? यस और नो? यस और नो? अब देखो बेटा, एक कॉन्सेंट्रेट करो, ये था अपना ओल्ड और ये क्या है अपना न्यू, बराबर है? अब हम जो ओल्ड पार्टनर थे, हमने कुछ सैक्रिफाई किया है नहीं? ये आने की वजह से इसके लिए सैक्रिफाई किया, बराबर है? पहले कितना मिल रहा था? 750। अब कितना मिल रहा है? ओल्ड माइनस न्यू हुआ ना, मतलब मैंने सैक्रिफाई कितना किया? बी ने कितना सैक्रिफाई किया? समझ में आया ट्रिक? मतलब मेरे पास कुछ है तभी सैक्रिफाइस होगा। प्या घुसा दिमाग में? यस और नो? अब आगे सेम एग्जांपल, ए बी सी, प्रॉफिट वही समझने के लिए, ठीक है ना? तो कितना मिल रहा है प्रॉफिट? कितना मिल रहा है प्रॉफिट? ये ओल्ड है, बराबर है? ये हमारा अच्छा बिजनेस चल रहा था, ये बीच में आने की वजह से थोड़ा ये हुआ, तो हमने बोला इधर दे रे, इधर दे, रिटायरमेंट, गेट आउट। ये छोड़ के गया, रिटायरमेंट हो गया इसका, बराबर है? प्रॉफिट कितना है अब हमारा? कितना है? कितना है? कितना मिलेगा? 750 एंड 750 कितना मिलेगा? 750। ये क्या प्रॉफिट है? न्यू। ये छोड़ के जाने की वजह से हमारा प्रॉफिट हो रहा है नहीं हो रहा?
ये गेन है या नहीं है? तो हमने 500 माइनस 700 किया क्या? नहीं, 750 माइनस 500 किया, मतलब न्यू रेशियो माइनस ओल्ड रेशियो। समझ में आया ट्रिक? समझ में आया ट्रिक या नहीं समझा? दिमाग में बैठा? बराबर है। गेन रेशियो तब निकलता है न्यू रेशियो माइनस सैक्रिफाइस रेशियो, तब निकलता है ओल्ड माइनस सैक्रिफाइस। तभी होगा जब अपने पास कुछ होगा, गेन तभी होगा कुछ नया मिलेगा, ओल्ड छोड़ के, तभी फायदा है। यस और नो? डन? समझा? कभी भूलने का नहीं, ओके? जिंदगी में नहीं भूलना है, क्योंकि बीकॉम में भी लेसन है, एडमिशन ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप करके लेसन है अलग से। मतलब बिजनेस छोड़ने के बाद क्या होगा? हे हिरो दे रे येट, त्यामुळे प्रॉफिट शेअरिंग रेशो हे जे आहे ना, सॅक्रिफाइस रेशो, गेन रेशो, तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, 1 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो, कॅल्क्युलेशन पण येऊ शकतात तुम्हाला, समजले है ना? त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं. चला, गेन रेशो आफ्टर द रिटायरमेंट ऑफ वन पार्टनर, रिमेनिंग पार्टनर्स आर एक्सपेक्टेड टू गेट अ मोर शेयर. एक पार्टनर छोड़ के जाने की वजह से जो रिमेनिंग पार्टनर है उनको कुछ ज्यादा मिलेगा प्रॉफिट, प्रॉफिट में शेयर बढ़ेगा, ऑटोमेटिकली बढ़ेगा, बराबर है? एज अ पार्ट ऑफ द रिटायरिंग पार्टनर प्रॉफिट विल बी डिस्ट्रीब्यूटेड अमंग द पार्टनर्स इन फ्यूचर. मतलब फ्यूचर में जितने पार्टनर्स रहेंगे, पार्टनर्स इन फ्यूचर, टेंशन नहीं लेना है, कंटिन्यूइंग पार्टनर, पार्टनर्स इन फ्यूचर मतलब कौन से? कंटिन्यूइंग पार्टनर. दिस एक्स्ट्रा प्रॉफिट, जो भी एक्स्ट्रा प्रॉफिट होगा, एडेड टू रिमेनिंग पार्टनर शेयर, जो भी एक्स्ट्रा प्रॉफिट होगा, रिमेनिंग पार्टनर जो भी होंगे, मतलब कंटिन्यूइंग पार्टनर्स, उनको दिया जाएगा. सच पोर्शन ऑफ प्रॉफिट हैज बीन कॉल्ड एज अ गेन. सच गेन और प्रॉफिट नीड टू बी डिस्ट्रीब्यूटेड टू कंटिन्यूइंग पार्टनर्स इन कौन से रेशियो में बेटा? It is normally used to write off the goodwill created or raised to the extent of the retiring partner share only. It is calculated as the gain ratio is equal to new ratio minus old ratio. X Y Z 3 पार्टनर, इनका रेशियो, मतलब ये कौन सा रेशियो है बेटा? ओल्ड रेशियो. आफ्टर द रिटायरमेंट ऑफ एक्स रिटायर हो गया, बचे कौन? एक्स. वाई रिटायर हो गया, बचे कौन? एक्स एंड जेड. कौन बचे बेटा? एक्स एंड जेड. तो उनका न्यू रेशियो कितना है? 2:1. कितना है? 2:1. तो गेन रेशियो इज इक्वल टू न्यू रेशियो माइनस ओल्ड रेशियो. तो एक्स एंड जेड का न्यू रेशियो क्या है बेटा? 2:1. 2:1 मतलब एक्स का 2/3 और जेड का 1/3. तो 2/3 1/3 माइनस करना है, तो माइनस करेंगे बेटा, ये क्या है? ओल्ड रेशियो. ओल्ड रेशियो कैसे कैलकुलेट हुआ? 3/6, 2/6, 1/6. समझ में आ रहा है? यस और नो? ये ओल्ड रेशियो और ये न्यू रेशियो. तो ओल्ड माइनस न्यू, गेन रेशियो कितना बना इसका? 1:1. मतलब वो इक्वल इक्वल इनको गेन होगा, फायदा होगा. यस और नो? सर कैसे हुआ? क्रॉस मल्टीप्लिकेशन, क्रॉस मल्टीप्लिकेशन, ठीक है? वो कैसे होता है सीखा हो गरीब लोगों को? सर हम गरीब है, कैसे होता है? 2/3 माइनस 3/6, क्रॉस मल्टीप्लिकेशन, 1 2 3. समझ में आया बेटा? यस और नो? 1 2 3. 2 6 जा, 3 3 जा, डिवाइडेड बाय 3 6 जा, तो कितना बना? नहीं 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 नहीं, 3/18. समझे? इसको और स्मॉल कर सकते हैं, डिवाइड डिवीजन होता है. यस, 3 1 जा 3, 3 6 जा 1/6. आ गए 1/6? यस और नो? वेरी गुड. चलो आगे, ये आपको कैलकुलेट करना है, ये भी आपको कैलकुलेट करना है, ये प्रैक्टिस होगी आपकी. नहीं तो मैं 2 मिनट में चारों क्वेश्चन कर सकता हूं, लेकिन आपने करना है क्योंकि आपने प्रैक्टिस करनी है. ठीक है ना? ट्रीटमेंट ऑफ गुडविल, एडमिशन में ट्रीटमेंट ऑफ गुडविल थोड़ा सा अलग, रिटायरमेंट में ट्रीटमेंट ऑफ गुडविल थोड़ा सा अलग. ओके आगे. गुडविल इज रेपुटेशन ऑफ द पार्टनरशिप फॉर्म वैल्यूड इन टर्म्स ऑफ मनी. क्या बोला मैंने बेटा? गुडविल मतलब क्या? रेपुटेशन वैल्यूड इन, reputation valued in. The goodwill is shown valued, raised and adjusted in the books at the time of retirement of partner in following different ways. समझ में आया? In following different ways. If goodwill is raised, if goodwill is
इन फुल व्हॅल्यू अँड रिटेन इन द बिझनेस. गुडविल रेज अँड रिटेन. पहली सिचुएशन क्या है, रेज एंड, उसके बाद क्या है, गुडविल फुल्ली रेज एंड उसके बाद रिटर्न ऑफ. उसके बाद क्या है, गुडविल रेज और रिटायरिंग पार्टनर्स शेयर. कौन सा रे बेटा, रिटायरिंग पार्टनर शेयर एंड रिटर्न ऑफ. यस और नो. गुडविल रेज हो रही है टू द एक्सटेंट रिटायरिंग पार्टनर शेयर. सर्व सांगणार आहे तुम्हाला, फक्त कॅटेगरी सांगतोय. पहिले काय झाली रे, रेज अँड गुडविल रेज झाली, बिझनेस मध्ये रिटेन झाली, राईट ऑफ केली नाही. दुसरे काय, फुल्ली रेज अँड राईट ऑफ. थर्ड काय, रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर. म्हणजे जो पार्टनर सोडून चालाय त्याच्याच एवढी, त्याच्या शेअर एवढी गुडविल रेज करायचे. त्याच्यानंतर काय, इफ गुडविल रेज इक्वल टू द रिटायरिंग पार्टनर शेअर अर्लियर अँड रिटर्न ऑफ. म्हणजे रिटायरिंग पार्टनर ज्यावेळेस रिटायरिंग पार्टनर रिटायर होतो त्याचा शेअर एवढी गुडविल रेज करायची आणि राईट ऑफ करायची. चार समज. आपण इफेक्ट बघणार आहे, समजलं, कॅल्क्युलेशन समजून घेणार आहे. फक्त तुम्ही ह्या गोष्टी आता समजून घ्या की अशा पद्धतीने आपल्याला पुढे कॅल्क्युलेट करायचे. रेज रिटेन, रेज रिटर्न ऑफ, रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर अँड रिटेन, रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर अँड राईट ऑफ. समजलं. आता डबल बघा, ज्यावेळेस रेज अँड रिटेन असतं त्यावेळेस ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. बघा आता समजून घ्या, जर्नल एंट्रीकडे लक्ष देऊ नका, कॉन्सन्ट्रेट करा. बघा ज्यावेळेस, कॉन्सन्ट्रेट करा, ऍडमिशन ऑफ पार्टनर आपण बघितलं. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये गुडविल रेज व्हायची आणि पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. त्यावेळेस कोणत्या पार्टनरला द्यायचो आपण, ओल्ड पार्टनर, विच रेशिओ, सॅक्रिफाईस. पण रिटायरमेंट अँड डेथ मध्ये ऑल पार्टनर्स ओल्ड रेशो. तर ऍडमिशन मध्ये ओल्ड पार्टनरच का होते आणि रिटायरमेंट मध्ये ऑल पार्टनर का? तेच असंच का हे विचारतोय, असं का डिस्ट्रीब्यूट करायचं हे विचारलं मी. हा, ऍडमिशन मध्ये आता पार्टनरचे समजा आता ऍडमिशन होते आजच्या डेटला 1 एप्रिलला, समजा आज 1 एप्रिल आहे, आजच्या डेटला पार्टनरचे ऍडमिशन होते 1 एप्रिल 2024, न्यू पार्टनर येतोय. पण ह्याच्या अगोदर जी मेहनत आहे ओल्ड पार्टनरची आहे ना, पण गुडविल कोणाची आहे, ओल्ड पार्टनर. म्हणून ऍडमिशनच्या वेळेस ओल्ड पार्टनरलाच गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची असते सॅक्रिफाईस रेशो मध्ये. पण आता रिटायरमेंट म्हणजे काय की 3 पार्टनर आतापर्यंत काम केले, समजा आजच्या तारखेपर्यंत रिटायरमेंटच्या डेट पर्यंत. आज समजा 1 एप्रिल आज रिटायरमेंट घेतोय, तर आजपर्यंत सर्वांनी काम केलं, मग गुडविल कोणाला द्यायची, सर्वांना द्यायची. कोणत्या रेशो मध्ये, ओल्ड रेशो. समजला. पुढचे पॉइंट रीड करा 1 मिनिटात. समजला. असं का समजला, ऍडमिशनच्या वेळेस ओल्ड पार्टनरलाच का समजला, रिटायरमेंटच्या वेळेस ऑल पार्टनरला का समजला. पुढे, इफ गुडविल फुल्ली रेज अँड राईट ऑफ झाली, तुम्हाला माहिती आहे डेबिट साइडलाच रेकॉर्ड करायचो आपण है ना, तर ऑल पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आणि त्यांच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करणार. पण कोणत्या रेशो मध्ये, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. कोणत्या रेशो मध्ये, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढे, गुडविल रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर, तर फक्त रिटायरिंग पार्टनरच्याच क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचं, बरोबर आहे का. इन दिस केस गुडविल अपियर इन द न्यू बॅलन्स शीट. कुठे अपियर करणार याला, न्यू बॅलन्स शीट मध्ये आपण गुडविल दाखवणार. राईट ऑफ केली तर न्यू बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिसेल का रे मित्रांनो, नाही, नॉट अपियर इन द न्यू बॅलन्स शीट. इफ गुडविल गिवन इन द ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जर गुडविल दिले असेल, the net result of the revaluation may be shown either in the profit and loss adjustment account. जर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिली आणि गुडविल इन्क्रीज झाली, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड, गुडविल डिक्रीज झाली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. बरोबर है ना मॅडम, हसून घ्या एकदा. ऍडजस्टमेंट ऑफ रिझर्व, अक्युमुलेटेड प्रॉफिट और अक्युमुलेट लॉस, म्हणजे नेट प्रॉफिट, नेट लॉस, या सर्व गोष्टी येतात. बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलं त्याला काय बोलायचं, नेट लॉस. लायबिलिटी साइडला बॅलन्स दिलं तर हे काय असणार आहे, नेट प्रॉफिट. समजलं. लायबिलिटी साइडला रिझर्व्ह फंड दिला तर हे पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा.
यस ऑर नो? रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह जे काय असेल पार्टनर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ऍडमिशन मध्ये कोणत्या पार्टनर डिस्ट्रीब्यूट करायचो आपण? ओल्ड पार्टनर. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये. का? कारण की मेहनत त्यांची होती. आता रिटायरमेंट मध्ये मेहनत कोणाची आहे? सर्वांची आहे. पण डिस्ट्रीब्यूट बिटवीन ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशो. समजलं? यस ऑर नो? लायबिलिटी साइडचे डिस्ट्रीब्युटिव्ह वाले आयटम कुठे लिहायचे? क्रेडिट साइडला. रिझर्व्ह फंड लायबिलिटी साइडला, जनरल रिझर्व्ह लायबिलिटी साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट लायबिलिटी साइडला, ट्रान्सफर कुठे करायचा? डिस्ट्रीब्यूट कुठे करायचा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. ऍसेट साइडला बॅलन्स असणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नेट लॉस ते कुठे लिहायचा? प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. समजलं? यस ऑर नो? तर थोडी ट्रिक सांगा ना. ट्रिक सांगितलं, लॉजिक सांगा ना. लायबिलिटीचं कोणतं बॅलन्स असतं? क्रेडिट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. असेटचं कोणतं बॅलन्स असतं? डेबिट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. पुढे हे रिझर्व्ह सर इथे तर डेबिट केलं ना. अरे पागल, रिझर्व्ह अकाउंटला डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंटला डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट, पण ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कोणता इफेक्ट? क्रेडिट. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार आपण बाय जनरल रिझर्व्ह, बाय रिझर्व्ह फंड, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजलं? आणि जर लॉस असेल, हा जर लॉस असेल, हा जर लॉस तुम्हाला असेट साइडला दिला असेल, कुठे? असेट साइडला, तर काय करणार तुम्ही? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला लिहिणार मित्रांनो? डेबिट साइडला. समजला? ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ तिन्ही लेसन मध्ये सेम इफेक्ट. एक कॉन्सेप्ट, 3 क्वेश्चन, 3 आन्सर. कुठेही येऊ शकतं. ऍडमिशन मध्ये नाही आला, रिटायरमेंट मध्ये येऊ शकतो, रिटायरमेंट नाही आला, डेथ मध्ये येऊ शकतो. त्यामुळे 1 मार्क फिक्स आहे. ओके, पुढे जायचा. चला, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. तुम्हाला माहिती आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी कसं असतं? यस ऑर नो? असेट्स इन्क्रीज झाले, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड. असेट डिक्रीज झाले, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. बरोबर. अनरेकॉर्डेड असेट्स असतील तर कुठे लिहायचं? अनरेकॉर्डेड असेट्स असतील तर क्रेडिट साइड. अनरेकॉर्ड लायबिलिटी असेल तर व्हेरी गुड. बरोबर. हे तेच आहे याच्यामध्ये न्यू काहीही नाही. जे आणि रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी ही जी कॉन्सेप्ट आहे, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट तिन्ही लेसन साठी सेम. तिन्ही लेसन साठी सेम. ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल जसं आपण ऍडमिशन मध्ये करायचो तसंच कॅपिटल आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. समजलं? यस ऑर नो? सेम, एक्झॅक्ट सेम कॉन्सेप्ट आहे. हे अकाउंटिंग एंट्रीज आहेत, है ना? आता बघा इकडे लक्ष द्या. ही न्यू कॉन्सेप्ट आहे या लेसनची, याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ओके, याच्या इकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की आतापर्यंत ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या कॉन्सेप्टचा आपल्याला हेल्प झाला, पण इकडे नाही होणार. बघा, इफ द पार्टनर रिटायर ऑन एनी डेट, पार्टनर कोणत्या डेटला रिटायर होऊ शकतो? हो, अदर दॅन क्लोजिंग डेट. क्लोजिंग डेट म्हणजे कोणती? 31 मार्च. 31 मार्च सोडून कुठल्याही डेटला तो रिटायर होऊ शकतो. सोडून थोडीच होणार आहे, तो केव्हाही होऊ शकतो. बरोबर आहे का? पण 31 मार्चला पण रिटायरमेंट होऊ शकतं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सर्वांनी म्हणले की नाही थांबा अकाउंटिंग इयर एंड होतं, नंतर हे व्हा. बरोबर आहे का? डिपेंड्स ऑन म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण केव्हाही रिटायर होऊ शकतो, एनी डेटला रिटायर होऊ शकतो. द अकाउंट ही इज एंटायटल्ड टू हिज शेअर ऑफ प्रॉफिट और लॉस. त्याचा जो शेअर असणार प्रॉफिट और लॉसचा केव्हापर्यंतचा? टिल द डेट ऑफ रिटायरमेंट. रिटायरमेंट पर्यंतचा जेवढाही शेअर आहे त्याचा प्रॉफिट अँड लॉसचा, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करणार? प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. आता इयर कोणता? अकाउंटिंग इयर कन्सिडर केलं तर 2023-24. तर लास्ट इयर कोणता असेल? 22-23. तर लास्ट इयरचा प्रॉफिटचा बेस घ्यायचा, अज्युम करायचं की तेवढाच प्रॉफिट यावर्षी पण असेल आणि त्याच्यातनं त्याला द्यायचं आहे. समजलं? और किंवा ऍव्हरेज प्रॉफिट घेऊ शकता. क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं, क्वेश्चन मध्ये सांगतात टेक अ लास्ट 3 इयर्स ऍव्हरेज प्रॉफिट, टेक अ लास्ट 2 इयर्स ऍव्हरेज प्रॉफिट, टेक अ लास्ट इयर, टेक अ बेस ऑफ लास्ट 1 इयर प्रॉफिट. क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक सांगतात तेवढाच प्रॉफिट घ्यायचा आणि त्याच्या बेसवरती पार्टनर डिस्ट्रीब्यूट करायचं. सिंपल असतं. समजा लास्ट इयरचा प्रॉफिट जर असेल, समजा लक्ष द्या, लास्ट इयरचा प्रॉफिट सिंपल असतं मित्रांनो. समजा रिटायरमेंट केव्हा झाली? 1 जुलैला रिटायरमेंट झाली 2024. अकाउंटिंग इयर एंड केव्हा झालं? 31 मार्च 2000. किती महिने हे? किती महिने? 3 महिने. बरोबर आहे का? पण 3 महिन्याचा प्रॉफिट आपल्याला
ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करत बसता येईल का? बसता येईल का? मग या 3 महिन्याचा प्रॉफिट तर रिटायर झाल्या पार्टनरला द्यावा लागेल ना? यस ऑर नो? मग हे बिझनेसमॅन किंवा अकाउंटिंगने सांगितलंय की लास्ट इयर टेक अ लास्ट इयर प्रॉफिट बेस. लास्ट इयरच्या प्रॉफिटचा बेस घ्यायचा म्हणल्यावरती समजा लास्ट इयर प्रॉफिट जो आहे तुमचा 2022-23 ला प्रॉफिट झाला होता. किती रे मित्रांनो? किती झाला होता? 1 लाख रुपीज. आणि जो पार्टनर रिटायर झाला त्याचा प्रॉफिट शेअरिंग समजा 1/5. समजला? मग तुम्ही लास्ट इयरचा प्रॉफिट जर बेस घेतला तर 1 लाख मधनं त्याचा प्रॉफिट काढायचा 1/5. किंवा तुम्ही 3 मंथचा प्रॉफिट काढू शकता अगोदर 3/12 आणि त्याचा शेअर काढू शकता. पहिले 3 महिन्याचा काढा सर्वांचा आणि त्याच्यानंतर एकट्याचा काढा. किंवा तुम्ही असं पण करू शकता एकट्याचा शेअर काढा पूर्ण वर्षाचा, त्याच्यानंतर त्याचाच शेअर करा 3 महिन्याचा. समजला? यस ऑर नो? मानवला नाही समजला. इथपर्यंत आहे ना हा 3 महिने सर्वांचा प्रॉफिट ऑल पार्टनरचा. इथपर्यंत कॅल्क्युलेट येईल डिवायडेड बाय 12 करून इंटू 3 करून. हा 3 महिने सर्वांचा प्रॉफिट. याच्यातनं फक्त एकाचा द्या. समजला? यस ऑर नो? किंवा या मेथड मध्ये एकट्याचा 12 महिन्याचा काढा. 1/5 केला म्हणजे किती? 20,000 येईल. म्हणजे 20,000 हा एका पार्टनरचा 12 महिन्याचा प्रॉफिट. इज इट ओके? मग याला किती महिन्याचा घ्यायचा आपल्याला? 3/12. दोन्ही समजले? दोन्ही वे काही करा, असं करा. पार्टनरचा शेअर आणि पिरियड घ्या. 6 मंथ असेल तर 6/12, 3 मंथ 3/12, 4 असेल 4/12 आणि त्याचा शेअर घ्या. खतम. हे पहिल्यांदा घ्या किंवा हे दुसऱ्यांदा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? अल्टिमेट आन्सर तुमचं सेम येणार आहे. ओके. फक्त तुम्हाला एक थोडंसं आणखीन कॉन्सेप्ट आणखीन डीप मध्ये थोडं जास्त एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. समजलं? येस ऑर नो? फाइंड आउट द प्रॉफिट फॉर द पिरियड. जेवढा पिरियड टिल द डेट ऑफ रिटायरमेंट, टिल द डेट ऑफ रिटायरमेंट मध्ये पर्यंत किती पिरियड होतो तेवढ्या पिरियडचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. 3 मंथ, 4 मंथ, 5 मंथ, 6 मंथ किती असतं तेवढ्या महिन्याचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. आणि प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर रिटायरिंग पार्टनर शेअर आउट ऑफ द टोटल प्रॉफिट ऑल पार्टनर ड्युरिंग दॅट पिरियड आणि रेकॉर्ड द सेम ॲज फॉलोज. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स काय रेकॉर्ड करायचं? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजे रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही काय लिहिणार? बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि पहिला इफेक्ट होणार रिटायरिंग पार्टनर क्रेडिट साईड आणि दुसरा इफेक्ट होणार बॅलन्स शीट. आणि फायनल पेमेंट जे आहे ते फायनल पेमेंट जो पार्टनर प्रॉफिट तर कॅल्क्युलेट केला पण पार्टनर सोडून चला फायनल पेमेंट देऊन त्याला अलविदा करावं लागेल ना. दुआ में याद रखना. बाय बाय, टेक केअर, सी यू सून. बरोबर आहे ना? पैसे देऊन हाकलून द्यावं लागेल ना, आता ते परत परत मागायला येईल पैसे. मग फायनल पेमेंट कसं होणार? तर एक तर ते कॅश मधनं करू शकता किंवा जर समजा तुमच्याकडे पैसे कमी पडले, पैसे जर नसतील द्यायला तर तुम्ही त्याला लोन देऊ शकता किंवा इंटरेस्ट लावून देऊ शकता किंवा पैसे इन्स्टॉलमेंट मध्ये देऊ शकता. समजलं? येस ऑर नो? ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं ते आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन मध्ये छान तुम्हाला समजेल. सिंपल आहे. जो पार्टनर रिटायर झाला ना त्याच्या क्रेडिट साईडला समजा एक्झाम्पल जर लोन अकाउंट असेल तर त्याच्या क्रेडिट साईडला रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट लिहायचं. समजलं? डेबिट साईडला समजा त्याला जर इंटरेस्ट लावला आपण तर त्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट चार्ज करायचा. येस ऑर नो? समजा बँकेतनं पेमेंट दिलं इन्स्टॉलमेंट जर तर त्याच्या डेबिट साईडला टू कॅश और टू बँक अकाउंट लिहायचं. कोणाच्या? रिटायरिंग पार्टनरच्या. जो पार्टनर सोडून चाललाय त्याच्या डेबिट साईडला. जर इंटरेस्ट लावला तर क्रेडिट साईडला लिहायचं बाय इंटरेस्ट. समजलं? आणि जर ते पैसे जर पेड केले तर डेबिट साईडला टू कॅश और बँक अकाउंट लिहायचं. किंवा लोन मध्ये जर त्याला पैसे आपण पेमेंट केलं तर डेबिट साईडला टू लोन लिहायचं. समजलं? येस और नो? त्याला आपण जशा पद्धतीने पैसे देतो ते लिहायचं आहे आपल्याला. समजा रिटायर पार्टनर लोन तर डेबिट साईडला काय लिहिलं? टू लोन अकाउंट. म्हणजे राम्स लोन अकाउंट. समजा रिटायर पार्टनरचं नाव जर राम असेल तर काय लिहिणार? राम्स लोन अकाउंट, श्याम्स लोन अकाउंट. समजलं? आणि जर पूर्ण पैसे दिले तर डायरेक्ट टू कॅश अकाउंट. बँकेत दिले तर टू बँक अकाउंट. समजलं? येस और नो? ही अशा पद्धतीने या लेसनची होती थेरी. ह्याच्यातनं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? डिफरंट काय ऍडमिशन पेक्षा डिफरंट तुमच्यासाठी हे आहे. रिमेनिंग ऍडमिशन मध्ये जे शिकलं मॅडम तेच असणार आहे. फक्त हे एक न्यू कॉन्सेप्ट आहे प्रॉफिट कॅल्क्युलेशन आणि दुसरं त्यांचं पेमेंट. या दोनच कॉन्सेप्ट या लेसन मध्ये न्यू आहेत. रिमेनिंग सर्व काही सेम आहे. आणि गेन रेशिओ
सॅक्रिफाईस सारखंच कॅल्क्युलेट व्हायचं, बरोबर का? येस ऑर नो? डन. पुढे जाऊ शकतो? ओके. तर आपण आता इथे आज स्टॉप करतोय. मॅडमचा इंग्लिशचा लेक्चर होईल, ठीक आहे ना? मॅडम माईक यूज करतील, त्यांना कोऑपरेट करायचं आहे.